मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. तिसऱ्या टप्प्यानंतर चेंडू उचलतोय, फेक केली जाईल. याच दरम्यान धाव मिळते 1. पंचांकडे जोरदार अपील रेज केली जाते. पंच सहमत आहेत. पंचांचं बोट आबाळाकडे, त्याचमुळे फलंदाज खेळाडू कक्षाकडे. प्रथम फलंदाजी होत आहे जय सावरेदेव किरवलीची. त्यांना पहिला हादरा मिळतो. फलंदाज राजेंद्र भंडारी बाद. ड्राईव्हचा फटका खेळल्या गेलेले लेन बॉल होतं, त्याच्या विरोधात एकच धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न एक मार्गी आहे. नेमकं काय घडले पाहायचंय. यष्ट्या इथे आपण बघतो व्यवस्थितरित्या उद्ध्वस्त करता आल्या नाहीत. चेंडूवर चांगलं नियंत्रण नव्हतं, याचमुळे 2 धावा पूर्ण होत आहेत. क्रिकेट खेळताना तुम्ही ते गांभीर्याने खेळलं पाहिजे, सजग असले पाहिजेत, जागृत असले पाहिजेत. क्रिकेटमध्ये ती जागरूकता हरवली होती इथे आता गोलंदाजाची, त्याचमुळे फलंदाज बाद होणं जिथे शक्य होतं तिथे धावा मिळाल्या 2. षटक याचबरोबर संपलेलं पाहायला मिळतं. पहिल्या षटकाच्या अंती धावफलक 7, 1 गडी बाद. दुसरं षटक सुरू होत आहे. गणेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक गणेश भंडारी आहेत तर दुसरे गणेश बजागे आहेत. त्यातून एकाला तरी मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आणि बाद होणारा गणेश कोणता आहे? गणेश बजागे. गणेश भंडारी.
नवीन फलंदाज गोरख क्रमांक 4 साठी त्यांना जबाबदारी देण्यात आलेली फलंदाजीमध्ये त्यांना चमक दाखवावी लागेल. पहिल्या षटकाचा विचार केला तर त्यामध्ये 7 धावा खर्च केले होत्या गोलंदाज हेमंत माडकरने. दुसऱ्या षटकाची सुरुवातच पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद करत असताना झालेली आहे. लेन बॉल होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक शॉट फाईनला चूक करतायत. याचमुळे एक धाव दरम्यान इथे मिळताना आपण बघणार आहोत. क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा फार मोठं महत्व आहे. छोट्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या नावावर केल्या तर त्याचे मोठे परिणाम होऊ शकतात. ज्या पद्धतीने या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पॉवर शेलरच्या बाबतीत पाहिलं, गोलंदाजांनी तर चांगली गोलंदाजी केली होती, क्षेत्ररक्षणाची साथ तितकी मिळाली नाही. परंतु कुठे ना कुठे एक गोष्ट आपल्याला बोलावी लागेल की गोलंदाजी सुद्धा सुमार झाली होती. चांगली फलंदाजी करत असताना पुंडाचे फलंदाज आपण पाहिले, पावलांचा वापर केला, उचलून मारलाय. क्षेत्ररक्षकाची कामगिरी चांगली आहे. झेल तर त्याला टिपता आलाच नसता, परंतु काही धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. 2 धावा वाचवल्या, डायरेक्ट हिट आणि फलंदाज खेळाडू कक्षाकडे जाईल. आणखी एक फलंदाज बाद होताना आपण बघतो. धाव मिळेल एक. दुसरा धाब्याचा प्रयत्न अंगलट आला बॅटरच्या आणि याचमुळे डाव संपलेला आहे फलंदाज गणेश बजाग यांचा. गणेश बजागे, गणेश भंडारी दोन्ही फलंदाज बाद झालेले आपण पाहिले. चला, जास्त वेळ खर्च केला जात आहे. आजचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. मेगा फिनाले डे आजचा आपण बघत आहोत, त्याचमुळे प्रत्येक मिनिटाला महत्व मिळालेलं आहे आज. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अपील तर झाली होती, ग्रुप अपील होती. जवळजवळ 3 ते 4 खेळाडू त्यामध्ये सहभागी झाले होते, परंतु पंचांवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. वळणदार चेंडू ही ओळख राहिलेली आतापर्यंत गोलंदाज उमेशच्या गोलंदाजीची. हा फटका चांगला आहे असंच म्हणावं लागेल, कारण जेल सुटलाय. खेचून मारलं होतं, परंतु खूप वेगाने चेंडू कुठे ना कुठे क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला होता. तसंही आपण 40 प्लस क्रिकेट बघतो, कधी कधी झेल सुटतात आणि तेच झालं होतं. क्षेत्ररक्षकाला लगेचच तिथून बाहेर काढलं जातं. आता क्षेत्ररक्षणात बदल, लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे, त्याचमुळे तो होणं सुद्धा स्वाभाविक आहे. परंतु तुम्ही एका सीमारेषेवरचे म्हणजे ऑन साइडला जे खेळाडू आहेत, डावखुरा हाताचा खेळाडू आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनाच पुन्हा ऑन साइडला घेऊन जाल असं करायला गेलं तर मग खूप वेळ लागतो त्यामध्ये. चांगला फटका या क्षेत्ररक्षकासाठी फार मोठा चेस आहे. त्याने जवळजवळ चेंडू कव्हर केला होता, परंतु अंतिमतः चेंडू त्याच्या हातावर तुरी दिली आणि सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. चौकार. थँक्यू. 2 षटकं संपली, धावफलक 14. 3 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत जय सावरीदेव किरवली टीमने. नाणेफेक जिंकली होती कांबे स्पोर्ट्स कांबे टीमच्या कर्णधाराने. त्याने
नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अत्यंत चांगल्या क्रिकेटिंग कंडिशन्स मध्ये ही स्पर्धा पुढे जात असताना आपण बघत आहोत. खूप चांगलं छान क्रिकेट या स्पर्धेने आतापर्यंत आपल्याला दाखवलेलं आहे. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज नियुक्त केला जात आहे. ज्या पद्धतीच्या प्राप्त हालचाली आपण बघतो, गोलंदाज मधुकर यांना गोलंदाजीत आणलं जात आहे. खूप जास्त वेळ घेत आहेत कांबे स्पोर्ट्स कांबे. आज फायनल खेळवायची आपल्याला. फुलटॉस लूप होणारा, डीप होणारा, ऑन साइडला खेचून मारलाय. स्लॉक केलं होतं चेंडूला. एकच धाव मिळत असताना आपण बघत आहोत. एकेरी दुहेरी धावा तर महत्वाच्या आहेत, परंतु चौकार षटकार सुद्धा खेळता आले पाहिजेत. हे बघा, याच गोष्टीची मी चर्चा करत होतो. दोन्ही बाजूचे खेळाडू बदलले जातात. जेव्हा ऑन स्ट्राईकला ऑन स्ट्राईक आपण उजव्या हाताचा फलंदाज बघतो, तेव्हा तेच दोन खेळाडू डीप मध्ये येतात. पुन्हा डाव्या हाताचा खेळाडू आल्यानंतर पुन्हा त्यांना जावं लागतं ऑपोजिट डिरेक्शनला डीप मध्ये. फुलटॉस बीमर नो. शॉर्ट लेगला चांगली कामगिरी क्षेत्ररक्षकाची कौतुक करावं लागेल. एकच धाव पूर्ण होत असताना आपण बघतो आणि ती सुद्धा बीमरच्या रूपाने मिळालेली आहे. 16 रन्स ऑन द बोर्ड. 16 धावा आहेत या धावफलकावर. हा फटका चांगला फटका आहे. वज्र प्रहार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. फलंदाजाने योग्य अंदाज घेतला होता या फुलटॉसचा. आडव्या बॅटचा कडबा प्रहार, षटकार. ट्वेंटी 24 रन्स, 24 धावा आहेत. आणखी एकदा मोठा प्रहार, आणखी एक फुलटॉस, त्याचा खरपूस समाचार. आणखी एक बीमर न. गोलंदाज थांबतील. या चेंडूवर आलेले आहेत धावा 7. सत्ता. गोलंदाजाला थांबावं लागणार आहे, कारण त्याने 2 बीमर हाताळले होते. एका षटकामध्ये 2 बीमर जर तुम्ही गोलंदाज म्हणून हाताळता तर तुम्हाला तिथे गोलंदाजी करता येत नाही, थांबावं लागतं. अलीकडचे नियम बदललेले आहेत. विजय येथील रिले षटक कंप्लीट करण्यासाठी. इथे क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि त्याने भरपाई सुद्धा केली. योग्य रीतीने चेंडू अडवला. दीपू वारगडे यांचं आगमन झालेलं आहे. सरचे स्वागत. हा चेंडू चांगला होता, पडल्यानंतर खूप खाली राहिला, मागे निघून गेला. यष्टीरक्षकाने उर्वरित कामगिरी योग्य रीतीने केलेली आहे.
पहिल्या षटकामध्ये 7 धावा आले होते, एक गडी मिळवला होता तो म्हणजेच गोलंदाज हेमंत माडकरने. उमेश आले त्याने सुद्धा 7 खर्च केला, एक गडी मिळवला. परंतु मधुकरने बॅकफुटला आणलाय बॉलिंग टीमला. आणखी एक बीमर. आणि गोलंदाजाकडे जर तुम्ही पाहिलं तर एखाद्या चेंडूचे 2-3 टप्पे जसे पडतात त्या पद्धतीने आणखी एकदा इथे तर खूपच उंच, जणू काही हा चेंडू आभाळातून पडला असावा. आणखी एक बीमर, हा गोलंदाज सुद्धा थांबला. या पद्धतीने क्रिकेट या अगोदर कधीच पाहिले नाही मी. इतक्या स्पर्धांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रातून फिरत असतो. सौरभ, मधुकरने षटक सुरुवात केलं होतं, त्याने 2 बीमर हाताळले. संघ कर्णधाराने विजयला आणलं, विजयने 2 बीमर हाताळले. आता रिले बॉलर तिसरा विनोद. आणखी एक. ओ माय गुडनेस, काय घडत आहे या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी करणाऱ्या टीमने चर्चा आपल्याकडे वळवलेली आहे, परंतु अशी चर्चा आपली व्हावी हे कोणाला अपेक्षित नसतं. आणखी एकदा बीमर. आता या गोलंदाजाने जर बीमर फेकला आणखी एक, तर क्रिकेट मधील हा रेकॉर्ड असेल. होत आहे. सरचे स्वागत दीपजी. आणखी एक आहे का नाही हे पाहायचंय. हो आहे. 3 गोलंदाज लागोपाठ इथे दुसरा बीमर हाताळला. गोलंदाजी करणाऱ्या टीमने इथे काय त्याच्या गोलंदाजाने केलेलं आहे हे संघ कर्णधाराला कळणार नाही. मैदानी पंच सुद्धा त्यांचा हसू आवरता येत नाही. जे घडले मैदानाच्या आतमध्ये त्याच्यावर त्यांचाही विश्वास नाही. धावफलक आहे 49. एका षटकासाठी 4थ्या गोलंदाजाची नियुक्ती केली जात आहे. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधील हा विक्रम. संदेश नो फेकून झालेले आहेत. आता वेळ आहे वाईडची. संपलं षटकारानिशी. तीन षटक संपली. धावफलक आहे 50. सांघिक संघाच्या धावफलकावर 50 धावा. 50 अप फॉर बॅटिंग टीम. हो बरोबर, शेवटचा षटकार अपडेट झाला नाही ऑनलाईन. 56 धावा आहेत. गोलंदाज शैलेशचा वापर इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज जय सावरेदेव किरवली टीमच्या वतीने विनोद. समोर खेळतात. फोर्स जनरेट केला होता, बॅकफुटला गेले होते युजिंग द डेप्थ ऑफ द क्रीज and then executed with the extended arm. Force generated by batter, just single available.
nothing more than that. With the help of this single, score is moving up to 57 runs with the loss of 3 important wickets. Toss won by captain of Kambe team, and he elected to bowl first. But very expensive bowling done by all bowlers, especially in previous over. Consecutive beamers handled by bowlers. This time good hit. No one's available there. Air strike done by batter. This is the outstanding hit by batter, sixer. आहोत त्याच्या जवळ चेंडू टप्पा घेताना आपण पाहिला, उसळल्यानंतर सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कोसळला. फेकी आली तोपर्यंत 2 धावा पूर्ण करत असताना फलंदाजांना आपण बघत आहोत. एकूण धावांचा विचार केला तर धावा बदलेले त्या म्हणजे 57. इथे इथे अपील केली जाते, परंतु त्यामध्ये तितकं काही नाही. मनमोहनजी भोईर यांचे सुपुत्र पृथ्वीराज भोईर यांचं आगमन झालेलं आहे की जे लेदर बॉलची कोचिंग घेत आहेत. डावखुरे आताचे फलंदाज त्याचबरोबर गोलंदाज. तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. चेंडू मागे निघून जात आहे. हा चौकार, बाईटच्या रूपाने आलेला चौकार. धावा आहेत 69. केले करेक्शन, टेन्शन घेऊ नका. तुमचा 12वा प्रतिनिधी सुद्धा आहे. गणेश दादा काळजी करू नका. तुमच्या धावा कमी करून आम्हाला मिळेल काय? ऑन साइडला आणखी एकदा चेंडू उडवलेला आहे. पाहायचंय, एक टप्पा घेतला आणि फिल्डरच्या वतीने आता आपण बघतो चेंडू आडून फेकी होत आहे. याच दरम्यान धावा मिळालेल्या आहेत त्या म्हणजे 2. या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वाधिक सांघिक स्कोर उभारलेला आहे बॅटिंग टीमने. जे सावरीदेव किरवलीच्या फलंदाजाने ती कमाल केलेली आहे. आणि पहिला डाव संपला. 71 धावा 72 बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या डावामध्ये कांबे स्पोर्ट्स कांबेला धावफलकाचा हिमालय सर करावा लागेल. गोलंदाजाने कुठे ना कुठे निराशाजनक कामगिरी केली. एक षटक फेकण्यासाठी जर तुम्ही 4 गोलंदाज वापरणार असाल तर तुमच्या गोलंदाजीचा स्तर तितका चांगला राहिला नाही हे सांगण्यासाठी कोणत्या क्रिकेट पंडिताची गरज नाही. खूप कठीण आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य काहीच नसतं. 72 धावाही बनवू शकतात. दुपारचं सत्र आहे. खेळपट्टी आपण पाहिली तर ती विकेट सिमेंटची आहे. व्यक्तिगत गोरजच्या जर आपण परफॉर्मन्सचा विचार केला तर या संपूर्ण इनिंग मध्ये अर्धशतकाच्या आसपास कदाचित ते गेलेले असावेत. अर्धशतक पूर्ण झालंय की नाही हे पाहायचंय. आणि आता आपल्यापर्यंत माहिती पोहोचते की या स्पर्धेतील दुसरा अर्धशतक व्यक्तिगतरित्या बनवलेले आहे फलंदाज गोरख दिगाडकर यांची कामगिरी जय सावरीदेव किरवली टीमच्या वतीने. खूप खूप अभिनंदन गोरख. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आणि ओरिजिनल 40+ असोसिएशन मधील आतापर्यंत खेळल्या गेलेल्या टुर्नामेंट मधील दुसरं अर्धशतक.
72 धाबांचं मोठं लक्ष. दुसऱ्या डावाची सुरुवात होईल. समालोचन कक्षामध्ये सुनील पवार. वर नवीन बॅटर पाहतोय आपण उमेश. सर्व काही खूप चांगल्या रीतीने आपण सामना पाहतोय. किनवली टीमच्या बाजूनं चांगलं बॅटिंगचं प्रदर्शन. त्यात मात्र अचूक टप्प्यावरचा बॉल टाकला. पहिला फुल टॉस होता पण परफेक्ट टायमिंग करता आला नाही आणि मिडविकेट दिशेकडे एक चांगलं जेल कंप्लीट केलंय. विकेटचं खातं उघडतोय गोलंदाज. अजून धावाचं खातं उघडल्या गेलं नाहीये. कांबे स्पोर्ट कांबे टीमच्या माध्यमातून पुढचा चेंडू राऊंड द विकेट मारा करतोय गोलंदाज गणेश. पाहता टर्न केलंय. पाहते आपण मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हलिंग करतोय. एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट केला जाईल. आता मात्र खातं उघडल्या गेल्या. दुसरी धावगडीचा प्रयत्न केला होता पण तिथे मात्र नकारतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉलवरती. खूप मोठी या सरासरी जवळपास 18 धावाची सरासरी इथून मात्र पार करावी लागेल जर सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर. पण कोण करे पाल, कारण की कांबे स्पोर्ट कांबे टीमची बॅटिंग अटॅक एवढा मजबूत नाही आहे. पण कुठल्या तरी एका बॅटरला आक्रमण करणं गरजेचं आहे. यावेळेस पाहता मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. टॉप एज विकेट किपर चेंडू खाली. अजून धक्का बटला. एक तू चल मैं आया अशी नाजूक स्थिती कांबे स्पोर्ट कांबे टीमची. नंतर निश्चित सौरभ पाटील मला वाटतं की आताच्या घडीपर्यंत 20 षटकार आजच्या दिवसामध्ये आले. म्हणजे विचार करा की बॅटिंग कशा प्रकारे हाय व्होल्टेज बॅटिंग पाहायला मिळते. नवीन बॅटर क्रमांक 4 वर विनोद येतोय. खेळपट्टीवरच चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे कारण की ज्या प्रकारे टार्गेट आहे त्यापर्यंत पोहोचण्याचं काम निश्चित करायचं आहे. हार मानू नका. फाईट करा. फाईट करणं शिका. काय चांगलं षटक गणेश यांचं पाहतोय आपण. अजून एक हवेत आहे कव्हरकडे. मात्र इकडे पण आता मात्र गॅपमधून चेंडू निघून जातोय डीप कव्हरकडे आणि 2 धावा सहजरित्या या बॉलवरती कम्प्लीट होताना पाहतोय आपण. 2 रन 1 धावेने काही साध्य होणार नाहीये. निश्चित एवढं म्हणावं लागेल की ज्या प्रकारे टार्गेट आहे आणि पहिल्या षटकापासून कुठल्या प्रकारे आक्रमणचा पहिल्या चेंडूवर केला होता पण परफेक्ट फटका खेळता आला नाही. तिथून मात्र सावध आणि संत सुरुवात. चांगला चेंडू टपपण्यात थोडासा चेंडू बाहेर वळतोय. विकेट किपर त्या हातात चेंडू जाऊन विसावलाय. कुठली धाव नाहीये. खामोश क्रिकेट. जनमान पॉवरशिला टीमचा सुद्धा प्रवास थांबलाय पण प्रवास त्याचा अजून थांबला नाहीये कारण की आयोजन A1 क्वालिटीचं पाहतोय आपण. टर्न केलंय चेंडूला पाहतोय आपण. स्कोर लेगकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय अतिशय वेगात. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट. षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्ती तर धावसंख्या जर विचार केला आपण 2/4. 18 चेंडू आणि मला वाटतं की अजून 67 धावीची आवश्यकता अजून असेल. 68 धावीची आवश्यकता आहे. 72चं टार्गेट आहे. काय चांगली बॅटिंग केली. अर्धशतक कंप्लीट केलं गोरख दिगाडकर या बॅटरनी. त्यामध्ये त्यांचे सलग जर पाहिले आपण तर षटकार 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 षटकाराचा व्यापारी बनलाय. सलग त्यांनी 5 षटकार ठोकले. क्वालिटीची बॅटिंग पाहिली आपण. तेवढंच मोठं योगदान कांबे स्पोर्टच्या बॉलचं राहिलं. त्यामध्ये 6 बिमर चेंडू म्हणजे नो बॉल. त्या 6वर मोठे मोठे लांब षटकार आले आणि त्याच खराब बॉलिंगच्या बॉलावर मात्र लयलूट केली धावाची. षटकाराचा बाजार भरवलं होतं. विनोद बजाके एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा पाहतोय आपण. मजबूत स्थितीमध्ये किरवली संघ. डीडी ग्राउंडमध्ये सुद्धा टीमचं प्रदर्शन चांगलं झालं होतं. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. आडव्याटने स्विंग करण्याचा प्रयत्न. चांगली सुरुवात विनोद बजाके करतोय. धावगती स्थिर आहे. 4 72चं टार्गेट आहे.
यावेळेस आता स्टीअर करण्याचा प्रयत्न होता, चिन्ह बॅटचा संपर्क होत नाहीये. जवळपास पराभव कांबे स्पोर्टनी स्वीकारलाय. पाहतो आपण नाणेफेकीचा कॉल जिंकला होता. टीमच्या कॅप्टननी चांगलं मनोगत व्यक्त केलं की कांबे स्पोर्टकडे थोडंसं अजून लय प्राप्त होत नाहीये. आणि तुम्हाला एकच इथून मात्र एक मंत्र देईन की तुम्ही प्रॅक्टिस सराव करणं गरजेचं आहे दादा. आणि आता मात्र चांगली मोठी गॅप आहे सराव करण्यासाठी. पुढची टुर्नामेंट जवळपास नवीन वर्षामध्ये आहे. आणि वाईटचा इशारा येतोय. यस वाईट आहे का पंच? नाही वाईट. यस. आणि चौकार म्हणजे पंजे ओपन झाले या बॉलवरती. सुनील शिल्केचा अंदाज अपना अपना. आणि त्याचा एक शब्द मला लई आवडतोय, चेक. यस. यावेळेस मात्र टर्न केले चिन्हला पाहतोय आपण. ऑनसेट कडे परत 2 धावा इथं मात्र कंप्लीट करेल काय? 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरते. आणि इथं मात्र 30 घेण्याचा प्रयत्न केला होता पण नकारतोय. धावसंख्या जर पाहिली धाव फलकावर फक्त आणि फक्त 11. वेलकम आगमन झालंय परत एकदा. पाहतोय आपण या स्पर्धेचे आम्ही खास आयोजक, लाडके आयोजक ज्यांच्या माध्यमातून आपण शो पाहतोय मित्रांनो, असे दिनूदादा वारकडे साहेबांचं कॉमेंट्री बॉक्समध्ये आगमन. स्वागत आहे दादा. तर पाहतोय की आपण निश्चित इथं माझा ज्या प्रकारे फटका खेळला होता. आणि आमचे शंकरदादा जीवकर घर बसले आपण युट्यूबच्या माध्यमातून षटकार मोजतायत. म्हणजे सुनील सर गणित बरोबर ठेवतात पैसे लावणारे. यस. कॉमेंट्री पॅनलला सुद्धा शंकरदादा यांच्याकडून काहीतरी अपेक्षा असेल. याच पात्र पाहतोय की आपण हा फटका स्कोर लेगकडे. आणि आता मात्र धावपल मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र धावबाद करणं गरजेचं आहे का? यस. 3 धावा कंप्लीट. प्लॅन सीचा वापर केला होता केरळ टीमच्या क्षेत्ररक्षकांनी सुद्धा पाहतोय आपण. खूप मोठं प्रेम दाखवलं दिनूदादांनी. निश्चित सातत्याने टुर्नामेंटचा जेव्हा जेव्हा आम्ही बाहेर सुद्धा जाऊ तेव्हा उल्लेख केला जाईल. जे हनुमान पॉवर शिलार 40+ आयोजन कसं असावं तर त्या गोष्टीचा उल्लेख निश्चित वारंवार आम्ही करणार. अतिशय सुरेख खेळ होता. यावेळेस पाहता बॅटरला सोडावं लागेल मैदान. विकेट फेकणं गरजेचं होतं कारण की त्याचा ट्रम्प कार्ड ऑफ बॅटर आता मात्र खेळपट्टीकडे रवाना होतील. धावचीच्या स्वरूपात हा बॅटर बाद झालाय. शैलेश जाते नवीन बॅटर खेळपट्टीवर. खूप मोठं प्रेम पाहतोय आपण दादांचं कारण की ज्या प्रकारे बॅट्समॅन कोणाला? यावेळेस पात्र टर्न केले चिनला पाहतोय आपण. चांगला फटका म्हणता येणार नाहीये. आणि इतर मात्र परिस्थिती खूप वाईट आहे, नाजूक आहे कांबे स्पोर्ट कांबे टीमची. यावेळेस पाहता फटका चांगला आहे. गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळून काढलाय पण सर्व काही चांगल्या गोष्टी घडतात इथं मात्र पाहतोय आपण. आता टीम किरोली टीम समोर अजून एका बॅटरला सोडावं लागेल मैदान. एक मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना किरोली संघ पाहतोय आपण. ज्या प्रकारे हा नवीन बॅटर मधुकर खेळपट्टीकडे रवाना होताना सामना पाहतोय आपण एकतर्फी. पहिला सामना असा असेल.
अतिशय क्लास प्रदर्शन पाहिलं होतं आपण ज्या प्रकारे अतिशय क्लास बॉलिंग अटॅक का सध्या तरी पाहतोय आपण यावेळेस पात्र पाहतोय की आपण दयनीय स्थिती म्हणता येईल षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर पाहतोय आपण आणि इथून मात्र निश्चित पुंडास टीमचं संगणक आपण सज्ज राहायचं आहे. हो टप्पा खाली राहतोय चेंडूचा पाहतोय आणि चेंडू पण खाली राहतोय. संघर्ष संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज राजेंद्र मारा करतोय. सफल झालाय चांगला फटका पहिल्या वेळेस पाहायला मिळाला हुकचा फटका चेंडूला पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे सीमा पार आलाय हा दणदणीत चौकार. बॉलिंग पाहतोय आपण अजून एक चांगला चेंडू पाहतोय आपण आणि याच बरोबर पाहतोय की आपण षटकाची समाप्ती तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर फक्त आणि फक्त 21 अजून 51 धावाचा आव्हाड आहे 6 मध्ये. चला चर्चा कमी करा आपण पाहतो की अजून 3 सामने कव्हरेज करायचे 2:45 वाजलेले मित्रांनो 2:45 होत आलेले आहेत अजून 2 एक सेमी एक मेगा फिनाले आणि एक क्वार्टर असे एकूण 3 सामने खेळायचे बाकी आहेत आणि अंतिम सामना किमान पाहतोय की आपण 4 षटकाचा झाला पाहिजेत. खूप मोठी चर्चा किरवली टीम मध्ये. चला आपण विनोद लगेच शेतशीन लावून घ्यायचंय. शिवसेना उपतालुका प्रमुख पुंडास गावाचे जर विचार केला आपण तर कैलास सेलरचं एक दमदार या ओरिजिनल 40+ संघटनेमध्ये योगदान आहे. तसेच उपाध्यक्ष दिनेश वारगडे दादा यांचं सुद्धा या ओरिजिनल संघटनेमध्ये खूप मोठं योगदान. संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे साहेब, अध्यक्ष महेश माळी साहेब, कोषाध्यक्ष संतोष काकडे साहेब, सचिव प्रभाकर पाटील. सफल झालंय परत टर्न केलं एकदा या बॉलला बॅकवर्ड स्कोर लेग कडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त आणि फक्त एक मिळेल या बॉलवरती सिंगल आणि पराभवाचं अंतर कम करण्याचा हेतून मात्र प्रयत्न केला जात आहे. शेवटचे षटक प्रगतीपथावर यानंतर किरवली संघ जर जिंकला तर टीमला फाईट करावी लागेल. इथे मात्र पुंडास टीमच्या विरुद्ध यावेळेस मात्र पाहतो की लाईन कुठे हे पंत चेक करतील. आणि वाईट आणि बॅटर होतोय बाद. यस वेलकम उप तालुका जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख आदरणीय कैलास सेलर दादांचं आगमन.
आणि इथं मात्र सामना निश्चित पाहतोय की आपण फक्त 3 चेंडूचा अंतर बाकी आहे सामना संपण्यासाठी. किती षटकार लागले एकूण? 6 षटकार, म्हणजे त्याच्यातून 500 प्लस 100. ओरिजिनल संघटनेच्या माध्यमातून पाहतोय दुसरं आणि याच स्पर्धेचं पहिलं अर्धशतक पूर्ण केलंय. बॅटर कोण होता तो? गोरख दिगाडकर. चांगला बॅटर आहे, एकदा लय प्राप्त झाली तो मागं वळणार नाही आणि त्याला लय प्राप्त झाली अर्धशतक पटकावून म्हणजे खाऊ गोष्ट नाही आहे. आणि याचबरोबर पाहतोय की आपण हा सामना इथे मात्र संपलाय. खूप मोठ्या विजय संपादन केलंय. जाऊया आपण मॅन मॅच देऊया, त्यानंतर टॉस सुद्धा करूया कारण की आमचे सर सुद्धा बिझी आहेत. हे शेड्यूल कंप्लीट करणं गरजेचं आहे. सुनील पवार याला. यस सर, यस, ओके. तर मॅन मॅच गोरख आपण यायचं आहे लगेच. आपल्याला जर वेळ कमी आहे गोरख या आपण. दीपेश दादा डॅशिंग अंदाज चॉकलेट बॉय शेलार गावाचा आपण पाहतोय व्यासपीठावर आहेत. दीप गोरख आपण या. गोरख व्यासपीठावर पाहतोय आपण. दीप यांचे शुभ हस्ते आपण देऊया मॅन मॅचचा पुरस्कार. दिनेश केशव भोईरदा साहेब यांच्या माध्यमातून जी ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर कॅप भारत यशवंत सातवे यांच्याकडून झालेला आहे. आपण हा पुरस्कार देऊया. तब्बल त्यांनी अर्धशतक पूर्ण केलं होतं आणि त्याचबरोबर षटकार ठोकले होते त्यांनी 6. ती रोख रक्कम सुद्धा आपण त्यांना देऊया. ही रोख रक्कम स्वीकारताना पाहतोय आपण. अतिशय क्लास बॅटिंग. खूप खूप शुभेच्छा गोरख तुला पुढच्या सामन्यासाठी. टॉस बॉक्समध्ये आपण जाणार आहोत.